नानाविध मंडळींनी एकजुटीने वागून औरंगजेबासारख्या प्रबल शत्रूस नरम केले. त्यात रामचंद्रपंत अमात्य यांची कामगिरी अत्यंत चांगली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारात अनुभव मिळून आप्तप्रसंगी मराठा राष्ट्राचा सांभाळ करणारी रामचंद्रांइतकी उज्ज्वल व्यक्ती इतिहासात बहुधा दुसरी मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची धोरणे आखून दिली. ती प्राप्त परिस्थितीत अंमलात आणण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले. रामचंद्रपंत हे मुत्सद्दी, अनेकांची मर्जी सांभाळून त्यास कार्यप्रवण करणारे, दूरदर्शी व शांतवृत्तीचे होते. शत्रूचा पाडाव करून शिवाजी महाराजांचे ध्येय राखणे एवढेच त्यांचे ध्येय होते. राजाराम महाराज सिंहासनावर बसले तर औरंगजेब संपूर्ण राज्य घशात घालणार होता. त्यावेळी राज्य रामचंद्रपंत यांच्यावर सोपून राजाराम महाराज जिंजीस गेले होते. राजाराम महाराजांच्या कठीण प्रसंगी रामचंद्रपंत राष्ट्रास लाभले हे मोठे भाग्यच. रामचंद्रपंतांनी सदैव जागृत राहून मनुष्य स्वभाव ओळखून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन्ही ठिकाणी बादशाहाशी झगडा करून त्यात यश मिळवले. रामचंद्रपंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण होय. ते मोठे युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्यसिद्धीस नेणारे होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडून मावळातील किल्ले काबीज करण्याचा सपाटा चालविला. त्यावेळी शंकराजींनी मावळी फौज जमवून मोगलांचा उच्छेद करून अल्प अवकाशात मावळातील किल्ले बादशाह ताब्यातून परत घेतले. ते अत्यंत हुशार, उलाढाली करण्यात निष्णात व धाडसी होते. ते हाती घेतलेले काम तडीस नेत असे. शंकरजी नारायण यांनी सर्व वतनदाराची वतने पूर्वीच्या मालकांच्या स्वाधीन केली. राजारामांनी हा प्रकार मान्य केला असला तरी तो मुख्यतः शंकरजी पंतांनीच पुढे घडून आणला. राजगडाप्रमाणे प्रतापगड, रोहिडा, तोरणा हे किल्ले शंकरजी नारायण व रामचंद्रपंत यांनी ताब्यात घेतले. पुढे राजाराम महाराजांनी शंकराजी पंतांना सचिवपद दिले. जिंजीत जाताना छत्रपतीने रामचंद्रपंतास हुकुमतपणा व शंकराजी पंतास राजाज्ञा हे किताब दिले. रामचंद्रपंत व शंकराजी या दोघांचे कल्पना चातुर्य आणि संताजी व धनाजी यांचे युद्ध कौशल्य यांचा अप्रतिम संगम झाल्यामुळेच बादशाचा पाडा होऊन एवढ्या महायुद्धात मराठा राज्याचा बचाव झाला. या चौघांपुढे कोणाचाही टिकाव लागला नाही. मावळ व कोकण या प्रदेशाचा कारभार पूर्णपणे रामचंद्रपंत व शंकराजी पंतांनीच केला. प्रतिनिधी घराण्याचा संस्थापक परशुराम त्रिंबक याचवेळी प्रथम प्रसिद्धीस आले. औरंगजेब बादशाह महाराष्ट्र जिंकण्याचे प्रयत्न करीत असता परशुराम पंतांनी किल्ल्याचा बंदोबस्त ठेवून आणि लोकांच्या ठिकाणी स्वराज्याभिमान उत्पन्न करून मिरजपासून रांगणापर्यंतचा सर्व प्रदेश मोगलांच्या ताब्यातून सोडवला. राजाराम महाराजांच्या नंतर ताराराणींची मुख्य भिस्त परशुराम पंतांवरच होती. पन्हाळा व पावनगड हे दोन किल्ले राजाराम महाराज जिंजीत जाताच सन 1691च्या अखेरीस बादशाने हस्तगत केले. 2 वर्ष अत्यंत परिश्रमपूर्वक परशुराम पंतांनी सन 1692च्या जून महिन्यात किल्ला परत काबीज केला. पुढे 3 वर्षे पन्हाळा परत घेण्याविषयी जंग पछाडले, परंतु पंतांनी किल्ला हातचा जाऊ दिला नाही. परशुराम त्रिंबक विचारी व एक प्रकारे सत्वशील असे पुरुष असून लष्करी व मुत्सद्दी अशा दोन्ही अंगाने हिकमती होते. छत्रपती राजाराम महाराजांवर त्यांची खूप निष्ठा होती. धनाजी जाधवांचा वंश सिंदखेडकर जाधवांपासून उगम पावला. धनाजी यांचा जन्म सन 1650च्या सुमारास झाला. मोठे झाल्यावर सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या हाताखाली ते काम करू लागले. उमराणी व नेसरीतील लढायात धनाजींचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेत आला. राजाराम महाराज जिंजीत गेल्यावर महाराष्ट्रात धनाजींनी अजब पराक्रम करून बादशाही फौजांवर विजय मिळवला. म्हणून राजारामांनी त्यास जयसिंहराव हा किताब दिला. खंडोबाला चिटणीसांची यावेळच्या प्रमुख पुढाऱ्यांत व निष्ठावंत सेवकांत गणना अवश्य झाली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते राजाराम महाराजांच्या बरोबर जिंजीस गेले. तेथे त्यांनी अनेक संकटे व हालपेष्टा भोगल्या. सर्जखान हा एक शूर विजापुरी सरदार. त्याने वाईजवळ हंबीराव मोहिते यांना ठार मारले. औरंगजेबाने त्याला रुस्तम खान किताब दिला. पुढे 6 जुलै 1690 रोजी लुत्फुल्ल खान खटाव येथे उतरला. त्यावर धनाजी जाधव, संताजी घोरपडे, दफळे, मोरे वगैरे सरदार 20,000चा जमाव घेऊन त्याच्यावर चालून गेले. याचवेळी नेमाजी शिंदे, मानकोजी पांढरे, नागोजी माने, अमृतराव नाईक निंबाळकर मराठे सरदार त्यांना जाऊन मिळाले. अमृतराव, शहाजी, पिराजी नाईक निंबाळकर हे साबाजी फलटणकर यांचे नातू
व तुकाराम यांचे पुत्र होय. अमृतराव नाईक निंबाळकर हे पराक्रमी असून ते संताजी घोरपडे समवेत होते. इसवी सन 1693ला अमृतराव मराठ्यांचे सैन्य घेऊन भीमा नदी ओलांडून मोगल प्रदेशात घुसले. त्यांचा पाठलाग करण्यासाठी हिम्मत खान रवाना झाला, परंतु मराठ्यांच्या चप्पल हालचालींमुळे हिम्मत खान काही करू शकला नाही. त्यांनी मोगल प्रदेशात लुटालूट केली. राजाराम महाराजांच्या काळात संताजी व धानाजींमध्ये नेहमीच धुसफूस चालू असे. संताजींचे सेनापती पद काढून घेण्यात आले, कारण संताजींनी राजाराम महाराजांचे आदेश पाळले नाहीत. सेनापती पद धानाजीस देण्यात आले. धानाजींना संताजींवर चाल करून संताजींना पकडण्याचे हुकूम छत्रपतींनी दिल्यावर आयवारकुटीची लढाई झाली. याच लढाईत अमृतराव नाईक निंबाळकर यांनी 1696 साली उडी घेऊन शूरत्वाची सीमा केली. याच लढाईत अमृतराव मारले गेले. अमृतराव निंबाळकर स्वामी कार्यावर खर्च झाले. पुढे अमृतरावांची बहीण राधाबाई हिचा पती नागोजी माने यांच्याकडून संताजी घोरपडे यांचा वध झाला. एक दुर्दैवी घटना घडली. राजारामांची कारकीर्द म्हणजे मराठावीरांनी व मुस्तद्दींनी संगनमताने औरंगजेबास शह दिला. नाना प्रकारच्या अडचणींतून मार्ग काढून मराठा मंडळींनी स्वार्थत्यागपूर्वक बादशाहशी जो अपूर्व झगडा केला त्यात इतिहासात तोड नाही. त्यामुळे या इतिहासाला स्वातंत्र्याचे युद्ध असे नाव मिळाले, ज्यांच्यामुळे मराठ्यांचा भावी इतिहास इतका उज्ज्वल बनला. त्याचे सारे श्रेय मराठ्यांचा नायक किंवा छत्रपती या नात्याने राजाराम महाराजांना मिळते. राजारामांची वृत्ती मंद व नरम होती, म्हणूनच प्रल्हाद मिराजी व रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखे मुस्तद्दी, संभाजी धनाजींसारखे रणवीर किंवा खंडो बल्लाळ व परशुराम त्रिंबक यांच्यासारखे एकनिष्ठ राष्ट्रपुरुष निसीब स्वामी सेवा करण्यास समर्थ झाले. म्हणूनच राजारामांना स्थिर बुद्धी हे विशेषण दिलेले आढळते. राजाराम महाराज स्थिर बुद्धी असले तरी तब्येतीने नाजूक होते. त्याची मूळचीच प्रकृती तोळामास होती. छत्रपती शिवाजी महाराज अथवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा आवेश राजाराम महाराजांच्या ठिकाणी कधीच प्रकटला नाही. प्रवासात थकवा येऊन त्यांना वारंवार उचलून नेण्याचे प्रसंग अनेकदा घडले होते. राजारामांना छातीचा विकार असावा. अल्पकाळ ज्वर येऊन छातीच्या विकाराने रक्ताच्या गुळण्या होऊन त्याच आजारात 2 मार्च 1700 राजाराम महाराज मरण पावले. मृत्यूसमयी त्यांची 2 मुलगी व 2 स्त्रिया पन्हागडावर होत्या. अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई विशाळगडावर सती गेल्या. राजाराम महाराजांना एकंदर 4 पत्नी होत्या. पहिली पत्नी जानकीबाई या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या. दुसरी पत्नी ताराबाई या तळबीडच्या हंबीराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांना एक मुलगा होता, त्याचे नाव शिवाजीराजे. तिसरी पत्नी राजेशबाई या कागलकर घाटके यांच्या कन्या. यांना संभाजीराजे नावाचा एक पुत्र होता. चौथी पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई या वैराग येथील नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. राजारामांच्या मृत्यूसमयी अहिल्याबाई विशाळगडावर होत्या. महाराजांचे पागोटे बरोबर घेऊन अहिल्याबाई राणीसाहेब सती गेल्या. त्यावेळी महाराणींचे वय अवघे 24 किंवा 25 असावे. वैरागच्या निंबाळकर घराण्यातील या मुलीने 25व्या वयात सती जाण्यापूर्वी व्यक्त केलेला सूर्यास्ताबाबतचा अंदाज किती दृढ होता हे पाहून मनात चटका लागल्याशिवाय राहत नाही. मी सती गेल्याशिवाय सूर्यास्ताला जाणार नाही हे त्यांचे उद्गार ऐकून आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. वैरागकर यांच्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या या मुलीने छत्रपतींची राणी झाल्यानंतर राजाराम महाराजांच्या निधनानंतर सती जाण्याचा दृढ निश्चय केला. आणि मी सती गेल्याशिवाय सूर्याची सावलीही जागेवरून हलणार नाही. मी सती गेल्याशिवाय सूर्य अस्तास जाणार नाही असे विचार बोलून दाखवावेत. यातून त्यांची पातिव्रत्य धर्मपरायणता छत्रपतींचरणी दृढभाव पाहून अशा या राजाराम महाराजांच्या पत्नीस कोटी कोटी प्रणाम. राजाराम महाराजांचा मृत्यू सिंहगडावर झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 30 वर्षांचे होते. राजाराम महाराज जन्माला पालथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे वृत्त ऐकून हा पृथ्वीचे राज्य पालथे घालील असे उद्गार त्यावेळी काढले होते. राजाराम महाराजांना मिळालेले 30 वर्षांचे आयुष्य हे अनंत प्रकारच्या घटनांनी भरले होते. आजही राजाराम महाराजांची छत्री सिंहगडावर आहे व अहिल्याबाई राणीसाहेब जेथे सती गेल्या तेथे विशाळगडावर वृंदावन बांधून त्याची रोज पूजा अर्चा केली जाते. या व्हिडिओमधील माहिती डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या भद्रकाली ताराराणी या पुस्तकातून घेतलेली आहे. हे पुस्तक तुम्हाला जर विकत घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिली आहे, त्यावर जाऊन नक्की खरेदी करा. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.
आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.